आज आम्ही आलो आहोत वक्रा बीचला आणि आज तुम्हाला आम्ही इथल्या घडामोडी सांगणार आहोत. आमची आज पार्टी पण आहे आणि त्यानिमित्ताने आपण आज व्हिडिओ पण करूया की आज आंब्याचा सीझन चालू होतोय आणि आंब्याच्या सीझनमध्ये आपण इथे एका रेस्टॉरंटला भेट देणार आहोत आणि त्या रेस्टॉरंटमध्ये मँगो मॅनिया हा सीझन एक चालू होणार आहे. तर चला तर आपण आणि वक्राची सैर करूया वक्रा बीचमधल्या. चला तर सगळ्यांनी. नाही हां ओके. इथून आपण वॉकिंग डिस्टन्स आहे वक्राला. आपण तिथे जाऊ. जर आपण इथे उतरलो मगाशी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे त्या जो हा इथून स्टार्टिंग पॉईंट आहे, स्टार्टिंग पॉईंटमधून चालत जाताना हा समोरच आता इथे वॉकिंग डिस्टन्स आहे. उजव्या साईडला बीच आहे आणि डाव्या साईडला पूर्ण रेस्टॉरंट्स आहेत. तर उजव्या साईडला बीचवरती पण मुलं इथे खेळू शकतात आणि जर समजा भूक लागली वगैरे तर आपण डाव्या साईडला जे रेस्टॉरंटची जी रांग आहे याला वक्रा सूक पण म्हणतात. वक्रा सूकमध्ये आपण जाऊन तिथे भरपूर प्रकारची दुकानं आहेत, भरपूर प्रकारचे हॉटेल्स आहेत, चहाची दुकानं आहेत. तर त्यातल्याच आपण एका हॉटेलला आपण भेट देणार आहोत आणि त्याचं नाव आहे बॉम्बे कटिंग चाय. आणि महत्त्वाचं म्हणजे हे एका पारसी ओनरचं रेस्टॉरंट आहे. बॉम्बे कटिंग चायवरनं तुम्हाला एक अंदाज आलाच असेल की हे मुंबईच्या व्हरायटीज इथे मिळतात. वडापाव मिळतो, समोसा मिळतो. पण महत्त्वाचं म्हणजे या सीझनमध्ये आज 21 तारीख आहे आणि 21 तारखेपासून ते 31 मेपर्यंत त्यांचा मँगो मॅनिया हा सीझन सुरू आहे आणि त्याच्यामध्ये आंब्याच्या वेगवेगळ्या व्हरायटी, ज्या खाद्य संस्कृतीमध्ये आंबा च्या नवीन नवीन प्रकारच्या गोष्टी ज्या आपण कधी बघितल्या नाही आहेत तर त्या ह्याच्यामध्ये आज आपण ट्राय करणार आहोत. त्याचबरोबर कुठल्या कुठल्या गोष्टी मिळतात तिथे तर ते आपण बघूया. चला बंद करू. इथे वक्रा सूक आहे. वक्रा सूकमध्ये माशांचं हॉटेल्स आहे, माशांचे दुकानं आहेत. त्याचबरोबर रेडी मासे तयार करण्यासाठी एक चांगलं दानत अल बहार म्हणून ते एक रेस्टॉरंट चांगलं आहे. त्यानंतर इथे लेबनीज रेस्टॉरंट आहे. लेबनीज नंतर इजिप्शियन रेस्टॉरंट आहे, तुर्किश रेस्टॉरंट आहेत, इंडियन रेस्टॉरंट्स आहेत. तर अशा प्रकारचे भरपूर रेस्टॉरंट आहेत. इथे आता पहिलं हे अझरबैजानी म्हणून कुझिन म्हणून आहे. तर अझरबैजानी कुझिन तिथे आहे. तर अझरबैजान हा एका देशाचं कुझिन त्या ठिकाणी आहे. त्यानंतर इथे मॉस्क पण आहे. प्रेयर रूमसुद्धा इथं मुस्लिम या कम्युनिटीसाठी प्रेयर रूम्स आहेत. त्यानंतर इथे बीचवरती स्वच्छतेची खूप काळजी घेतलेली आहे आणि स्वच्छता एवढी चांगली असल्यामुळे इथे स्वच्छता इथे खूप चांगल्या प्रकारे मेंटेन केली जाते. त्याचबरोबर दुसरं आपलं आता रेस्टॉरंट जे आता येईल ते या रेस्टॉरंटचं आपलं नाव आपण बघूया. आता आपण पोचलेलो आहोत इथे. थोडंसं एक 5-7 मिनटं चालल्यावरतीच लगेचच डाव्या साईडला बॉम्बे कटिंग चाय म्हणून तुम्हाला बोर्ड दिसेल रेस्टॉरंटचा आणि त्याच्यामध्ये मग आपण इथे आपण एंट्री करूया. या इकडे. तर खूप चांगलं रेस्टॉरंट आहे मुंबईमधलं आणि इथे हे बॉम्बे कटिंग चाय असं म्हणून ते रेस्टॉरंट
आहे जिथे आपण आज जाणार आहोत आणि तिथे आपण आज मँगो मॅनिया फेस्टिवलचा आनंद घेणार आहोत. तर आपण आज एंट्री करूया याच्यामध्ये. ओके. नमस्कार. हे मेनू कार्ड आहे याच्यामध्ये आणि ते मेनू कार्ड मी तुम्हाला वाचून दाखवतो एक एक, म्हणजे याच्यात तुम्हाला आयटम समजले की काय काय आहेत ते. याच्यामध्ये एकूण त्यांनी 5 प्रकारचे टाईप्स ठेवलेले आहेत. त्याच्यामध्ये ड्रिंक्स हा एक टाईप आहे, ड्रिंक्स, त्यानंतर स्टार्टर, त्यानंतर मेन कोर्स, त्यानंतर डेझर्ट आणि ब्रेकफास्ट, लंच अँड डिनर. याच्यामध्ये असे 5 टाईप आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळे त्यांनी रॉ मँगो, जिंजर अँड मिंट मोहितो हा एक पहिला आहे ड्रिंकमध्ये. त्यानंतर मँगो अँड जलपिनो क्रशर हा दुसरा आहे. त्यानंतर मँगो ज्यूस, मिल्कशेक किंवा लस्सी, म्हणजे मँगोचा ज्यूस मिळेल, मिल्कशेक मिळेल किंवा लस्सी. आणि रेट पण खूप रिजनेबल प्रमाणामध्ये आहे. 12 स्मॉल आणि 18 रियल हा फुलमध्ये आहे. त्यानंतर स्टार्टरमध्ये पण त्यांनी स्वीट अँड सोअर मँगो स्टफ नान, मँगो दही पुरी चाट 6 पीसेसची, चिकन लॉलीपॉप टॉस इन स्पायसी मँगो सॉस. आपण पहिली डिश मागवलेली आहे ती म्हणजे आहे मँगो पुरी. तर मँगो पुरी आपण ट्राय करणार आहे. Awesome. आलेला आहे डिश. याच्यामध्ये स्टार्टरमधली डिश आहे. स्टार्टरमधली डिश आहे ही मँगो लॉलीपॉप. त्यानंतर ही मेन कोर्समधली डिश आहे मँगो प्रॉन्स. आणि ही आंब्याची आमटी अशी इथली एक डिश आहे, जी आपण मोस्टली गावाकडे पण आपण करतो आंब्याची आमटी. पण इथे कतारमध्ये खाण्यासाठी भरपूर वेळ कधी मिळत नाही. पहिल्यांदाच आम्ही खातो आता ही आंब्याची आमटी. चला लेट्स ट्राय इट. वाव, यम्मी लॉलीपॉप. आजपर्यंत लॉलीपॉप आम्ही
फ्राईड चायनीज फ्राईड ऑइल फ्राय विथ ग्रेव्ही असे खाल्लेले आहे. पण पहिल्यांदाच आम्ही आज काय म्हणतात ते आंब्याच्या रसामध्ये केलेले लॉलीपॉप खाणार आहोत. मँगो लॉलीपॉप, नवीन काहीतरी. आपली आता ही 5वी डिश आलेली आहे. 5वी डिशमध्ये आपण खाणार आहोत ही आमरस पुरी. याच्यामध्ये 1 2 3 4 आणि 5 पुरी आहेत आणि आमरस दिलेला आहे. प्रॉपर ऑथेंटिक आमरस पुरी दिसते इथे. त्यानंतर इथे म्हणजे इथले कुबूज म्हणतात पण रोटी आहे, रोटी दिली. तर आपली ही 5वी डिशसुद्धा आलेली आहे आता. चला तुटून पडूया आपण त्याच्यामध्ये. चला ओके. मँगो पुरी आम्ही पहिल्यांदा ट्राय करतोय मस्तपैकी. ऑथेंटिक मँगो पुरी, गावची कोकणातली आठवण आली मला. छान, ऑसम. हे आहे नवीन ड्रिंक, त्याच्यामध्ये मँगो जलेपिनो क्रश. तर आईस क्रश, मँगो आणि जलेपिनो यांचं मिश्रण आहे. बघूया आपण, ट्राय करूया. ऑसम, एकदम भारी, जबरदस्त. हे जे आहे हे आपली कैरीची आमटी आहे आणि त्या कैरीच्या आमटीमध्ये कैऱ्या टाकल्यात. मस्त फ्लेवर आहे त्याचा. आणि कैरीचा त्याच्यामध्ये खूप चांगला काय म्हणतात आंबटपणा उतरला आहे. एकदम खायला पण मस्त टँगी फ्लेवरमध्ये आहे. खूप छान. याच्यामध्ये अजून एक डिश आपली आलेली आहे आता ही डिश जवळजवळ आपली किती, ही 7वी डिश 8वी डिश आता ही कुल्हड दही. त्याच्यामध्ये मँगो दही आहे. त्यानंतर हे कैरीचा मोहितो, म्हणजे त्याच्यामध्ये मँगो जिंजर मोहितो त्याच्यामध्ये आहे. खूप छान आहे, टेस्ट पण मस्त आहे. अशा तऱ्हेने आपण मँगो मेनियाचे जवळजवळ 7-8 आयटम म्हटलं संपवलेले आहेत आता. तर आपण जे मेनू आपण घेतलेले त्याच्यामध्ये पहिला मेनू आपला होता मँगो पुरी. दुसरा मेनू होता आपला मँगो प्रॉन्स, ओके. त्यानंतर कैरीची आमटी. त्यानंतर मँगो लॉलीपॉप चौथा. त्यानंतर 5वा मेनू होतो आपला मोहितो, मँगो जिंजर मोहितो. 6वा मेनू होता आपला क्रश, मँगो जलेपिनो क्रश. 7वा मेनू होता आपला कुल्हड, जे दही कुल्हड मिळतं ते दही कुल्हडमधलं मँगो दही कुल्हड. त्यानंतर 8वा मेनू परत होता मँगो पुरी. हा एक युनिक जबरदस्त म्हणजे ऑथेंटिक होता. मँगो पुरी, मँगो रसपुरी खूप छान मेनू होता. त्याच्याबरोबर राईस होता. त्यानंतर रोटी होती. तर आपण एक 7-8 आयटम आपण चांगले आज फस्त केलेले आहेत. सगळे एकदम भारी, सगळे मेनू भारी होते. महत्त्वाचं म्हणजे, आणि त्याच्यामध्ये मला आवडलेला स्पेशल मेनू होता तो लॉलीपॉप, मँगो लॉलीपॉप आणि कैरीची आमटी. हे तुम्ही मस्ट ट्राय करा, खूप छान होतं, एकदम भारी. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आमच्या सारेगाज वर्ल्डला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. इथे बॉम्बे कटिंग चायला या तुम्ही सगळ्यांनी आणि ह्या मँगो मेनियाचा आस्वाद घ्या.